हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.2 सुयोग मेक्स फ्रेंड्स. सुयोग मेक्स फ्रेंड्स. सुयोग एका मुलाचं नाव आहे. मेक्स फ्रेंड्स, तर सुयोग काय करतोय आहे? फ्रेंड्स करतोय. तो काय करतो आहे? मित्र बनवत आहे. तर या रिलेटेड ही स्टोरी आहे. चला तर आपण पाहून घेऊया. लिसन अँड रीड. लिसन म्हणजे ऐका, रीड म्हणजेच वाचा. साहिल, सान्वी अँड देअर फ्रेंड्स आर प्लेइंग लगोरी. साहिल, सान्वी आणि देअर फ्रेंड्स आणि त्यांचे मित्र. साहिल आणि सान्वी आणि त्याचे मित्र जे आहेत काय करत आहेत? आर प्लेइंग लगोरी. काय करत आहेत? लगोरी खेळत आहेत. लगोरी एक खेळाचा प्रकार आहे, गेम आहे, वन टाइप्स ऑफ गेम आहे. तर येथे साहिल, सान्वी आणि त्यांचे फ्रेंड्स जे आहेत, डिअर फ्रेंड्स म्हणजेच काय? साहिल आणि सान्वीचे फ्रेंड्स काय करत आहेत? लगोरी खेळत आहेत. सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. तर हा आहे सुयोग. तर सुयोगला सुद्धा काय करायचं आहे? त्यांच्यासोबत काय करायचं आहे? जॉईन व्हायचं आहे. त्यांच्यासोबत त्या खेळामध्ये त्याला सामील व्हायचं आहे खेळायला. सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. तर सुयोगला सुद्धा त्याच्यात सामील व्हायचं आहे. तर सुयोग विचारतोय पहा, सान्वी, साहिल आणि त्यांच्या फ्रेंड्सला विचारतोय. काय विचारतोय पहा? मे आय प्ले विथ यू. तर सुयोग काय क्वेश्चन विचारतोय पहा? मे आय प्ले विथ यू म्हणजेच मी तुमच्या बरोबर खेळू का? मे आय प्ले विथ यू. मे म्हणजेच तो इथं परमिशन घेतोय त्यांची. त्यांना विचारतोय की मी तुमच्यासोबत खेळू का? तर साहिल आणि सान्वीचा जो फ्रेंड आहे तो काय म्हणतोय पहा सुयोगला? बट द गेम हॅज स्टार्टेड. पण तो काय म्हणतोय पहा? खेळ सुरू झालेला आहे. द गेम म्हणजेच काय? खेळ. हॅज स्टार्टेड. तर काय म्हणतोय तो? गेम काय झालेला आहे? चालू झालेला आहे. सॉरी म्हणजेच काय? माफ कर. यू आर लेट. तर तुला काय झालेला आहे? उशीर झालेला आहे. तू येण्या अगोदरच हा काय झालेला आहे? गेम स्टार्ट झालेला आहे. सॉरी, माफ कर, तुला उशीर झालेला आहे. असा साहिल आणि सान्वीचा फ्रेंड इथं सुयोगला म्हणतोय. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राहुल अँड जेनी आर प्लेइंग काइट्स. सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. तर इथे राहुल आणि जेनी काय करत आहेत? पतंग उडवत आहेत. आर फ्लाइंग काइट. काय करत आहेत? काइट दिसतोय नाही तर काय करत आहेत? फ्लाइंग म्हणजेच काय? उडवणे. फ्लाइंग म्हणजेच काय? उडवणे. पतंग उडवत आहेत. कोण? राहुल अँड जेनी. सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. तर इथं खेळायला न घेतल्यामुळे तो सुयोग आता कोणाकडे गेलेला आहे? राहुल अँड जेनीकडे गेलेला आहे. तर जेनी आणि राहुल काय करत आहेत? पतंग उडवत आहेत. काय करत आहेत? पतंग उडवत आहेत. तर त्यांना सुद्धा त्याला काय करायचं आहे? जॉईन करायचं आहे. त्यांच्यासोबत सुद्धा त्याला काय करायचं आहे? खेळायचं आहे. कोणाला? सुयोगला. तर सुयोग पुन्हा त्यांना क्वेश्चन विचारतोय पहा, परमिशन घेतोय. मे आय फ्लाय द काइट विथ यू. तर इथं जेनीला विचारतोय सुयोग. काय विचारतोय पहा? मे आय फ्लाय द काइट विथ यू. मी तुमच्यासोबत पतंग उडवू का? असं सुयोग जेनीला विचारतोय. तर जेनी काय म्हणते पहा? सॉरी, वी हॅव ओनली वन काइट. तर ती काय म्हणते पहा? सॉरी म्हणजेच काय? माफ कर. वी हॅव म्हणजेच काय? आमच्याकडे. ओनली वन काइट. आमच्याकडे काय आहे? एकच पतंग आहे. काय म्हणते ती? आमच्याकडं एकच पतंग आहे असं ती सुयोगला म्हणते. दॅट आफ्टर पुढं आता पहा सुयोग कुठं जातोय पहा पुन्हा. परी अँड रोमा आर प्लेइंग विथ द डॉल. तर पुढे सुयोग इथं सुद्धा खेळायला न घेतल्यामुळे तो कोणाकडे गेलेला आहे? परी अँड रोमाकडे गेलेला आहे. तर परी अँड रोमा काय करत आहे पहा? परी अँड रोमा आर प्लेइंग विथ द डॉल. तर परी अँड रोमा हे कोणासोबत खेळत आहेत? बाहुली सोबत खेळत आहेत. डॉल म्हणजेच काय? बाहुली. सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. तर त्यांच्या खेळामध्ये त्याला काय व्हायचं आहे? सामील व्हायचंय. कोणाला? सुयोगला त्यांच्यासोबत काय करायचं आहे? खेळायचं आहे. पुन्हा तो तिथे त्यांना परमिशन घेतोय. परमिशन
म्हणजे त्यांना विचारतोय. काय विचारतोय पहा, सुयोग विचारतोय मे आय प्ले विथ यू. हे क्वेश्चन सुयोग परी अँड रोमाला करतोय. काय म्हणतोय, मी तुमच्या सोबत खेळू का, असं सुयोग विचारतोय. तर रोमा काय म्हणते, परी आणि रोमा काय म्हणतात पहा, वाय डोंट यू गो अँड प्ले विथ श्रेया अँड रोहन. तर काय म्हणतात पहा, वाय डोंट यू गो, तू इथून जात का नाहीस आणि श्रेया आणि रोहन सोबत खेळत का नाहीस. तर तू श्रेया आणि रोहन सोबत का खेळत नाही, असं परी आणि रोमा सुयोगला म्हणतात. मग त्यानंतर रोहन पुढे जातो. श्रेया आणि रोहन काय करत आहेत इथं पहा, परी काय म्हणते, तू श्रेया आणि रोहनकडे जा आणि त्यांच्यासोबत खेळ म्हणतीये. तर सुयोग आता श्रेया आणि रोहनकडे जातो. श्रेया आणि रोहन काय करत आहेत आपण ते पाहून घेऊया. श्रेया अँड रोहन आर प्लेइंग हॉपस्कॉच. काय करत आहेत, हॉपस्कॉच खेळत आहेत. हॉपस्कॉच म्हणजेच काय, आट्यापाट्या. जे आपण एका पायावर उड्या मारत जातो पहा, त्याला इंग्लिशमध्ये हॉपस्कॉच म्हणतात, तर मराठीमध्ये त्याला आट्यापाट्या असे म्हणतात. तर श्रेया अँड रोहन आर प्लेइंग हॉपस्कॉच, सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. तर इथं श्रेया अँड रोहन हॉपस्कॉच खेळत आहेत, तर सुयोगला सुद्धा काय करायचं आहे, त्यांच्यासोबत जॉईन व्हायचं आहे, त्यांच्यासोबत खेळायचं आहे. तर तो पुन्हा विचारतोय पहा, त्या श्रेया आणि रोहनला काय विचारतोय पहा, मे आय प्ले विथ यू. तर इथे विचारतोय दोघांना, मी तुमच्या सोबत खेळू का, असं विचारतोय. तर रोहन काय म्हणतोय पहा, नो नो ओनली टू ऑफ अस वॉन्ट टू प्ले. तर नाही नाही, नो नो म्हणजेच काय, नाही नाही. ओनली, ओनली म्हणजेच काय, फक्त. टू ऑफ अस वॉन्ट टू प्ले, तर फक्त आम्हाला दोघांनाच हे खेळ काय करायचं आहे, खेळायचं आहे, असं कोण म्हणतोय, रोहन म्हणतोय. कोणाला, सुयोगला. तर सुयोग सोबत कोणीही खेळायला तयार नाही. नोबडी इज रेडी टू प्ले विथ सुयोग. कोणी सुद्धा रोहन सोबत खेळायला इथे तयार नाहीये. सो ही डिसाइडेड टू प्ले अलोन. तर त्यांनी ठरवलेलं आहे. नोबडी, नोबडी म्हणजेच कोणीच नाही. रेडी, रेडी म्हणजेच तयार असणे. प्ले विथ सुयोग, कोणीही सुयोग सोबत खेळायला तयार नाही. सो, सो म्हणजेच काय, त्यामुळे. ही म्हणजेच कोण, सुयोग, तो. डिसाइडेड, डिसाइडेड म्हणजेच काय, निर्णय घेतो किंवा तयार होतो. टू प्ले अलोन, एकटा खेळण्यासाठी तो रेडी होतो. कोण, सुयोग. सुयोग इज बिल्डिंग अ सँड कॅसल. तर इथे एकटा खेळायला चालू करतो. कोण, सुयोग. काय खेळायला चालू करतो, तो बिल्डिंग करतो, बांधतोय. काय बांधतोय, सँड कॅसल. सँड कॅसल म्हणजेच काय, वाळूचा किल्ला. सँड, सँड म्हणजेच काय, वाळू. कॅसल, कॅसल म्हणजेच काय, किल्ला. वाळूचा किल्ला, तो किल्ला तेथे तो बांधायला स्टार्ट करतो, बिल्डअप करायला स्टार्ट करतो. ना एव्हरीवन वॉन्ट्स टू जॉईन हिम. तर प्रत्येक जण त्याला जॉईन होण्यासाठी तिथं येतात. कोण कोण येतात, जो साहिल अँड सान्वीचा जो फ्रेंड आहे तो, रोहन आला, परी आली, रोमा आली, हे सगळेजण सुयोगला जॉईन व्हायला तिथे येतात. कारण सुयोग काय करतो आहे, सँड कॅसल बांधतोय, वाळूचा किल्ला तिथे बांधतोय. तर सुयोग काय म्हणतोय पहा, लेट मी बिल्ड अ कॅसल. तर मला इथं आता वाळूचा किल्ला बांधायचा आहे, सँड कॅसल बांधायचं आहे. हे लुक ॲट धिस. तर काय म्हणतोय पहा हा बॉईज, हे पहा किती छान दिसतंय, म्हणजे हे पहा कसं बांधतोय म्हणून असं तो सांगतोय. ओ अ सँड कॅसल. तर रोहन काय म्हणतोय, हा वाळूचा किल्ला म्हणत तो सुद्धा त्याला जॉईन होण्यासाठी येतोय. शॅल वी जॉईन हिम. तर आपण पण काय करूया, सुयोग सोबत काय करूया, जॉईन होऊ, त्याच्या खेळामध्ये आपण सुद्धा काय होऊया, सामील होऊया, असं रोमा म्हणते. परी काय म्हणते पहा, कॅन वी प्ले विथ यू. तर आम्ही तुझ्यासोबत खेळू शकतो का, असं परी सुयोगला विचारते. तर सुयोग काय म्हणतोय पहा, यस ऑफकोर्स यू कॅन. तर तुम्ही माझ्यासोबत काय होऊ शकता, जॉईन होऊ शकता, माझ्यासोबत खेळू शकता, असं सुयोग सर्वांना म्हणतोय. दे ऑल प्ले हॅपीली टुगेदर. तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून तिथं काय केलेलं आहे, खेळ खेळलेला आहे. आणि ते सुद्धा खेळ कसं खेळलेलं आहे, आनंदाने खेळलेले आहे. अशा प्रकारे सुयोग मेक्स फ्रेंड्स ही स्टोरी आपण एक्सप्लेन करू
शकतो. व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी? मग या स्टोरी मधून आपण काय शिकलो? मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? तर काय शिकलो आपण? टुगेदरनेस गिव्स हॅपीनेस. जर आपण एकमेकांसोबत राहिलो तरच आपल्याला काय भेटणार आहे? तर हॅपीनेस भेटणार आहे, आनंद भेटणार आहे. एकट्याना आनंद कधी भेटत नाही, तर एकमेकांसोबत जर आपण राहिलो तरच इथे आपल्याला काय भेटणार आहे? आनंद भेटणार आहे. एकत्र राहण्यातच काय असणार आहे? आनंद असणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इनॅक्ट द स्टोरी. तर ही जी स्टोरी आहे ती क्लासमध्ये काय करायचं आहे? आपल्याला इनॅक्ट करून दाखवायचं आहे, ड्रामा क्रिएट करायचा आहे, डायलॉग्स घ्यायचे आहेत आणि मुलांकडून स्टुडंट्स कडून काय करायचं आहे? इनॅक्ट करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस वाय सुयोग कुड मेक अ फ्रेंड्स. तर इथं डिस्कस करा म्हटलेलं आहे. वाय सुयोग कुड मेक अ फ्रेंड्स. तर सुयोगने फ्रेंड्स कसे बनवले, मित्रमैत्रिणी कशा बनवल्या याच्याबद्दल इथं डिस्कस करायला सांगितलेलं आहे. कारण सुयोग काय करत होता हो? इथं सँड कॅसल बांधत होता. तर त्याला पाहण्यासाठी सगळे त्याचे जे फ्रेंड्स आहेत ते आले आणि त्याचं परमिशन घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत काय केलेलं आहे? सँड कॅसल बांधण्यामध्ये त्याला हेल्प केलेला आहे किंवा त्याच्यासोबत प्ले केलेलं आहे. तर अशा प्रकारे डिस्कशन आपण स्टुडंट्स कडून हे करून घेऊ शकतो. तर आज आपण लेसन नंबर 3.2 सुयोग मेक फ्रेंड्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.